हॅलो मित्रो, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लरिकल या पदासाठीचा जो निकाल आहे, हा निकाल किती लागणार आहे आणि त्याची कट ऑफ किती लागणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रो हो, मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लर्क, शिपाई, वाहन चालक अशा विविध पदांसाठीची ही जाहिरात होती, ज्यासाठी 26 एप्रिल रोजी विविध शिफ्ट मध्ये ही एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती. तर या एक्झाम मधील पेपरची जे काठिण्य पातळी काय होती नेमकी आणि किती आपला एक्सपेक्टेड कट ऑफ असायला पाहिजे आणि कट ऑफ किती लागणार याबाबतची माहिती आपण इथे बघणार आहोत. तर मित्र हो, क्लर्क या पदासाठी जवळपास 90 मार्क्ससाठी हा पेपर घेण्यात आला होता, ज्यामध्ये 20 मार्क्ससाठी गणित, 20 मार्क्ससाठी रिझनिंग, 20 मार्क्ससाठी इंग्लिश, 10 मार्क्ससाठी कॉम्प्युटर आणि 10 मार्क्ससाठी मराठी असं 90 मार्काचा हा पेपर होता. तर मित्र हो, याची कट ऑफ जी आहे ही ठरवण्यासाठी महत्वाचे फॅक्टर्स कोणकोणते करतात, तर ते आहेत जसं त्याची काठिण्य पातळी, म्हणजे जेवढी लेवल होती त्यावरूनच त्याची हे ठरणार. मुंबई उच्च न्यायालयाने 27 एप्रिल म्हणजे कालच्या तारखेमध्ये अधिकृत वेबसाईटवर त्यांच्या ही उत्तर तालिका टाकलेली आहे, ज्याद्वारे आपण आपल्या 26 एप्रिल रोजी झालेल्या पेपरचे मार्क्स तपासू शकतो. मित्र हो, बऱ्याच जणांनी आपले मार्क्स तपासलेले आहेत, त्यावरून सर्वसाधारणपणे असा निष्कर्ष काढू शकतो आपण, ज्या मुलांना 85 to 90 याच्या दरम्यान मार्क्स आहेत, तर हे खूप चांगले मार्क्स आहेत, एक्स्ट्राऑर्डिनरी मार्क्स याला आपण म्हणू शकतो. असे विद्यार्थी ज्यांचा अभ्यास खूप चांगला होता, प्रॉपर स्टडी करत होते, अशा मुलांचा जो मार्क्सचा जो हे आहे, रेंज आहे ती 75 to 85 आहे. म्हणजे ज्यांनी खूप चांगला अभ्यास केलेला आहे तेही मुलं 75 to 85 च्या दरम्यान आहेत. म्हणजे यांना आपण पूर्णतः सेफ असं मानू शकतो. म्हणजे या रेंज मधील मुलं ही पूर्ण सेफ आहेत. आणि त्याच्यानंतर मित्र हो, 65 to 75 हा एक बंच आहे चांगला अभ्यास करणाऱ्या मुलांचा, जो यामध्ये आहे. तर मित्र हो, खंडपीठाच्या नुसार त्याची कट ऑफ लागण्याची हे आहे. तर जसं मुंबई उच्च न्यायालयातील जागा, नागपूर खंडपीठातील आणि औरंगाबाद यामधील जागेनुसार त्याची कट ऑफ लागणार आहे. तर सर्वसाधारणपणे बघितलं तर मुंबई इथे जागा जास्त होत्या, त्या कंपॅरिझननी नागपूरला थोड्या कमी होत्या, तर त्याची कट ऑफ अंकास जास्त जाईल. आणि असं म्हणू शकतो टायपिंगच्या रेशोमध्येच मुलं बोलवण्यात येणार आहे, जास्तीत जास्त मुलं घेतल्या जातील. तर मिनिमम तुम्हाला 65 मार्क्स तरी असणं आवश्यक आहे असं मला वाटते. 65 प्लस मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुमच्यासाठी चान्स आहे, गोल्डन चान्स आहे की तुम्ही टायपिंगला गेलं पाहिजे आणि प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण की याच रेशोमध्ये मुलं टायपिंगसाठी बोलावले जाणार आहेत. आणि मेन जो फोकस आहे तुमचा टायपिंगवर असला पाहिजे. इथे तुम्ही घेतलेली लीड ही टायपिंगमध्ये आणि समोरच्या फेजेसमध्ये ते मायने राखणार नाही, कारण की समोरच्या 2 फेजेस आहेत, तिथे पण तुमचे मार्क्स काउंट केले जाणार आहेत, त्याची टोटल बनणार आहे आणि सर्व झाल्यानंतर तुमची फायनल कट ऑफ बनणार आहे. तर इथं जर तुम्हाला लीड असेल, तुम्ही जर टायपिंग फेल होत असाल किंवा तुम्हाला तिथे मार्क्स मिळत नसतील, तर तुम्ही तसेही स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकता. शेवटी नेक्स्ट जे स्टेजेस आहेत त्याची मार्क्स काउंट केले जाणार आहेत. तर तुमचे मार्क्स थोडे कमी येत असतील किंवा कट ऑफच्या थोडे तुम्ही कमी असाल, जवळ असाल, एवढी लीड नसेल तरी घाबरायचं काम नाही, कारण की जवळ 2 स्टेजेस आणखी आहेत ज्यामध्ये तुम्ही स्कोर करून आपली मेरिट मिळवू शकता. आणि म्हणून तुम्हाला एक चांगला सल्ला देत आहे, जवळपास तुमचे जर 65 प्लस असतील किंवा कमी जास्त 2-3 मार्क्स असं असू शकते जागानुसार, तर तुमचे मार्क्स असेल तर तुम्ही टायपिंगची खूप जोरात प्रॅक्टिस करा. महत्वाची गोष्ट बॅकस्पेस फॉलो नाही आहे, तर ते लक्षात घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करा. खूप लवकरच याचा रिझल्ट लागणार आहे आणि लवकरच ते टायपिंगसाठी पण बोलावणार आहेत. तर याबाबतच्या सगळ्या अपडेट आपण या चॅनलवर नेहमी टाकत राहू. तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आहे, तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.